बातमी झी24 तासच्या इम्पॅक्टची आहे। नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या सोलापुरातील गायकवाड भगिनींना मदतीचा ओघ सुरू झालाय। पाऊस आणि पुरामुळे सोलापूरच्या तिऱ्हे गावातील गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नैसर्गिक आपत्तीमुळे सायली गायकवाड आणि कोयल गायकवाड या भगिनींचं स्वप्न उद्ध्वस्त झालं। पुरामुळे पुस्तकं, लॅपटॉप आणि साठवलेले पैसे वाहून गेले, तर काही पुस्तकं पावसात भिजली आहेत। त्यामुळे पुढील शिक्षण कसं घ्यायचं असा सवाल त्यांच्यासमोर उभा टाकला। झी24 तासने त्यांची बातमी दाखवली, त्यानंतर गायकवाड भगिनींना मदतीचा ओघ सुरू झाला। मुंबईतील खासदार संजय दिदा पाटील यांच्या कन्या राजुल पाटील याही झी24 तासची बातमी पाहून गायकवाड भगिनींच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या। त्या गायकवाड भगिनींना लॅपटॉपची मदत करणार आहेत, तसंच त्यांना लागणाऱ्या इतर गोष्टीही राजुल पाटील पुरवणार आहेत। नेहमी सामाजिक बांध जपणाऱ्या झी24 तासने सामाजिक बांधिलकी जपत ही बातमी दाखवल्याबद्दल राजुल पाटील यांनी खास झी24 तासचे आभार मानलेले आहेत। सर्वात प्रथम मी झी24 तासचे खूप आभार मानेन की त्यांनी ही स्टोरी कव्हर केली, ज्यातून आम्हाला ते बघता आली। आणि आम्ही आता संजय भाऊ दिना पाटील खासदार ईशान्य मुंबई यांच्यातर्फे त्या दोघी मुलींना लॅपटॉप देऊन त्यांची मदत करणार आहोत। त्याचबरोबर वामनराव म्हणून कॉन्स्टेबल आहेत, ते त्यांना पुस्तकांची मदत करणार आहेत। तर त्यांचेही आभार मानते की आपण आपल्या स्टोरीमुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आली, कारण आपण नुसतं पूर्ण दाखवतात जे ॲक्च्युली त्याच्यातून सफर करत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्या स्टोरी पुढे येतात, जेणेकरून जे लोक ॲक्च्युली मदत करण्यासाठी इच्छुक आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील। आज सकाळी झी24 तासने एक बातमी दाखवली। त्या बातमीमध्ये सायली गायकवाड व तिच्या पूर्ण कुटुंबाचे जे नुकसान झाले, तिच्या शाळेचे साहित्य असेल, शिक्षणासाठी जो पैसा साठवून ठेवलेला होता तो पैसा, त्याचे झालेले नुकसान, ह्या सर्व गोष्टी झी24 तासने दाखवले। ते दाखवल्यानंतर ती बातमी पाहून आम्ही सोलापूरचे प्रतिनिधी अभिषेक यांना आम्ही संपर्क साधला व त्या कुटुंबाचा क्रमांक घेऊन त्या कुटुंबाशी आम्ही संपर्क साधून त्या मुलीचा सर्व शिक्षणाचा खर्च एक खारीचा वाटा म्हणून आम्हाला उचलण्याची संधी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला व होकार देऊन त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही उचलण्याचे ठरवलेले आहे। याबद्दल झी24 तासचे प्रतिनिधी अभिषेक यांचेही मनापासून धन्यवाद, तसेच झी24 तासचेही मनापासून धन्यवाद।